नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 222 ते 230 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. त्या अगोदर ज्ञानोबा रायांनी 221व्या ओवीमध्ये सर्वप्रथम कुंडलिनी शक्तीचा उल्लेख केलेला आहे. आता पुढच्या काही ओव्यांमधनं ह्या कुंडलिनी मातेचं वर्णन आणि योग मार्गामध्ये तिचा अत्यंत मोलाचा असलेला वाटा, अर्थात कुंडलिनी मातेच्या आशीर्वादामुळेच योगमार्ग सिद्ध होतो आणि तो महायोगी बनतो. ह्या कुंडलिनी मातेचं वर्णन आता आपल्याला ज्ञानोबा रायांकडून ऐकायला मिळणार आहे. ही कुंडलिनी माता, तिचं दर्शन ज्ञानोबा रायांना झालंय आणि आता ज्ञानोबा राय तेच दर्शन शब्दाच्या साह्याने आपल्या समोर साक्षात उतरवतायत. माऊली हो, आपल्यासारख्या साधकांना काही प्रमाणात या शब्दांच्या साह्याने कुंडलिनी मातेचं आपल्या अंतःकरणात दर्शन घेता येईल. ज्ञानोबा राय म्हणतात, नागिणीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊनी आले सेजे जैसे. एक नागिणी आहे आणि तिचं पिल्लू, आणि ते पिल्लू कसं तर लाल बुंद कुंकामध्ये ते नाहून निघालंय. जणू काही त्या लाल बुंद कुंकानी त्यांनी आंघोळ घेतलेली आहे आणि त्यामुळे ते संपूर्ण लाल रंगाचं दिसतंय. वळण घेऊनी आले सेजे जैसे. आणि हे नागिणीचं पिल्लू लाल बुंद वळण घेऊन म्हणजे वाटोळ करून सेजे जैसे वाटोळ होऊन झोपलेलं आहे. असं हे नागिणीच्या पिल्लाचं रूपकात्मक वर्णन ज्ञानोबा रायांनी आपल्या समोर केलंय. कुंडलिनी मातेचं पहिलं दर्शन हे असं घडलेलं आहे. तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे. हे नागिणीचं पिल्लू लाल बुंद कुंकानी नाहिलेलं आणि वेटोळ करून झोपलेलं आहे. तैशी ते कुंडलिनी, तशी ती कुंडलिनी माता आम्हाला दिसतेय. मोटकी औट वळणी, मोटकी औट वळणी, लहानशी आहे आणि 3.5 वेढ्यांनी, औट वळणी 3.5 वेढ्यांनी तोंड खाली करून ती झोपलेली आहे. हे दर्शन ज्ञानोबा राय आपल्या समोर मांडतायत. विद्युल्लतेची विडी, विद्युल्लतेची विडी, वन्ही ज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखडी, घोटी व जैसी. विद्युल्लता, आकाशामध्ये वीज एकदम चमकते. त्या चमकणाऱ्या विजेचीच जणू काही काडी. ती काडी कशी आहे तर वीज चमकावी तशी ती काडी सुद्धा विद्युल्लतेची विडी, वन्ही ज्वाळांची घडी. अहो, अग्नीच्या ज्वाळा, त्या ज्वाळांची आपण घडी घातली तर कशी दिसेल? ही माऊलींची कल्पना आहे. अशा पद्धतीचं ते दृश्य आहे की अग्नीच्या ज्वाळांची साक्षात घडी घातलीये किंवा पंधरेयाची चोखडी, घोटी व जैसी. किंवा शुद्ध सोनं, अत्यंत शुद्ध चोख सोनं, पंधरेयाची चोखडी
आणि त्या सोन्याचं चमचमणारं वळं असावं, तशी ती कुंडलिनी माता दिसते. तैशी सुबद्ध आटली, पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली, सावध होय. सोन्याचं वळ जसं त्या आकारात असतं, घोटीव बद्ध त्या आकारात बांधून ठेवलेलं असतं, त्याचप्रमाणे ही कुंडलिनी माता सुद्धा सुबद्ध आटली, पुटी होती दाटली. ही कुंडलिनी माता सुद्धा त्या 3.5 वेढ्यांमध्ये उत्तम रीतीने छानपैकी बसलेली होती. परंतु वज्रासनामुळे ते वज्रासने चिमुटली, सावध होय. परंतु वज्रासनामुळे त्या मातेला जणू काही चिमटा बसला आणि त्याबरोबर ती सावध झाली. सावध झाली म्हणजे ती जागी झाली, कारण ती खाली मुख घालून झोपलेली होती. तिला जाग आली. आता तिला जाग येतानाचं वर्णन ज्ञानोबा करतात. ते म्हणतात, तेथ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुढले अंकुरेंशी. माऊली हो, आपण कल्पना करू की जणू काही आकाशामध्ये ताऱ्यांचा समूह आहे. तो ताऱ्यांचा समूह गळून पडला आणि तो गळून पडताना आपण बघतोय, ताऱ्यांचा समूह गळून पडताना आपण बघतोय, किंवा साक्षात सूर्यनारायण आपल्या आसनावरून उठले आणि जणू काही तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी, आणि जणू काही साक्षात तेजाला एक अंकुर फुटला, तो सुद्धा तेजाचाच असणार. कुंडलिनी माता जागी होत असताना, सावध होत असताना हे असं रूप ज्ञानोबा बघताय. तैशी वेढिया ते सोडिती, कवतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. अहो, आता ती कुंडलिनी माता जागी होतीये. जागी होत असताना साहजिकच 3.5 वेढे घालून ती बसलेली आहे. ती वेढे आता ती सोडतीये. माऊली हो, आपण सुद्धा झोपेतून उठताना अंगाला आळोखे पिळोखे देतो, त्याचप्रमाणे ही माता सुद्धा कवतिके अंग मोडिती, आळोखे पिळोखे देत आता ती उभी राहतीये, जागी होतीये. कंदावरी शक्ती उठली दिसे. आता 3.5 वेढ्यांमध्ये झोपलेली ही माता जागी होते. त्याच वेळी साहजिकच ती उठली की 3 चक्रांना गवसणी घालते, कारण 3.5 वेटोळी आहे. त्यामुळे 3 चक्रांना गवसणी घालणारच. मूलाधार, स्वाधिष्ठान आणि नाभी चक्र. तर ती नाभी चक्राच्या कंदावरी शक्ती उठली दिसे. नाभी चक्रापर्यंत ती उठलेली दिसते. सहजे बहुता दिवसांची भूक, वरी चेवविली ते होय मीश, मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. अहो, अनेक दिवसांपासून ती झोपलेली होती, त्यामुळे साहजिकच आता जाग झाल्यावर सर्वात प्रथम तिला भुकेची जाणीव झालीये. जाग करण्याचं निमित्त घडलंय, नाहीतर ती खाली मुख घालून झोपलेली होती. पण आता जाग झाल्यामुळे भुकेची जाणीव झालीये आणि त्या भुकेच्या जाणीवे पोटी, अहो, भूक लागल्यावर पोटात आग पडते. ही तर साक्षात अग्निस्वरूप, तेजस्वरूप. त्यामुळे मग ह्या कुंडलिनी मातेने सुद्धा आवेशाने आपलं मुख उलट्या दिशेने पसरलंय. माऊली हो, ह्या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं, सुरुवातीला ही माता अधोमुख खाली मुख करून झोपली होती. आता ऊर्ध्वमुख म्हणजे नाभी स्थानापासून वर हृदयाकाशाकडे.
तिने आपलं मुख पसरलेलं आहे. तेथ हृदय कोशा तळवटी, जो पवनु भरे किरीटी, तया सगळे याची मिठी देऊनी घाली. आता या कुंडलिनी मातेने आवेशाने आपलं मुख वर पसरलंय आणि वर पसरल्यावर हृदय कोशा तळवटी, हृदय आकाशाचा जो कोश आहे, जे हृदय कमळ आहे, त्या कमळाच्या तळवटी, त्या कमळाच्या बुडाशी जो पवनु भरे किरीटी, जो वायू भरलेला आहे, त्या वायूलाच मिठी मारून त्या वायूचाच ती घास भक्षण करते. मुखींच्या ज्वाळी, तळी वरी कवळी, मांसाची वडवाळी आरोगू लागे. वायू तत्वाचं भक्षण या कुंडलिनी मातेने केलंच आहे, परंतु आता ती आपल्या मुखामधल्या उष्णतेने, त्या ज्वाळांनी खाली वर ती व्यापते. अर्थात तिची उष्णता ही खाली वर व्यापते आणि त्या उष्णतेने ती कशाचे घास घेऊ लागते, तर पृथ्वी तत्वाचे अर्थात मांसाचे घास खाऊ लागते. हे वर्णन ज्ञानोबा करतात. हा योग मार्ग आहे, गूढ आहे. या योग मार्गाचा अभ्यास जाणकार अधिकारी व्यक्तीकडनं प्राप्त झाला तर ज्ञानोबा काय म्हणतायत हे आपल्याला समजू शकेल. ज्ञानोबा रायांनीच आपल्यावर कृपा करावी, परंतु माऊली हो, माऊलींनी आपल्यावर कृपा केलीच आहे. कारण साक्षात शब्द ब्रह्माच्या साह्याने हा कुंडलिनी शक्तिपात योग जो आत घडतोय त्याचं साक्षात वर्णन करून ते दृश्य आपल्या अंतःचक्षुसमोर ते प्रगट करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.